हक्काचा हवा आहे ना. आम्ही कष्ट करतोय ना, आम्ही घर सांभाळतोय, आमच्या मुलांना सांभाळतोय, शाळेची कामं सांभाळून आम्ही इथं मैदानात येतोय. परत घरी जाऊन आमचं तेच, परत दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन सकाळी परत आमचं रोजचं रुटीन चालू आहे. तरी शासनाला जाग का येऊ नये? मग आम्ही त्यांच्या बहिणी नाही आहेत का? मग त्यांनी हा भेदभाव का करावा? जर त्यांना मिळतंय मग आम्ही आमच्या हक्काचं मागतोय ना. मग आमच्या हक्काचं आम्हाला का मिळत नाहीये? हा आमच्या पुढे मोठा प्रश्न होता. पण त्या दिवशी महिला दिना दिवशी एवढं मोठं आंदोलन करूनही शासनाला जाग येत नाहीये म्हटल्यानंतर आमच्याकडे आत्महत्या होण्याशिवाय काय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून आज आमच्यावर ही वेळ आणली, ही शासनाने वेळ आणलेली की आमच्या महिला भगिनींना, कारण किती सहन करणार? काही लिमिट आहे त्याला? की एवढं आमच्या हक्काचं आम्ही मागतोय तरी शासनाला जाग येत नाहीये. मग शेवटी आत्महत्या धरण्याशिवाय पर्यायच नाही आमच्याकडे. म्हणून आज आमच्या काही महिला भगिनी आम्ही सगळे सामुदायिकच करणार होतो. आमचा तो प्रयत्नच होता, पण त्या ठिकाणी आम्हाला अडवलं गेलं. परंतु आमच्याकडे ती वेळ शासनाने आणलेली आमच्यावर आणि आज आम्हाला त्यांना अडवण्याचा पण काही अधिकार नाहीये. कारण जर आमच्या मुद्दा ते आमच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष आम्ही मरतोय ना, मग मरू दे ना आम्हाला. तुम्ही आमच्या पोटाची भाकरी आम्हाला देत नाही तर आम्ही असं उपाशी होण्यापेक्षा आम्ही आमचा जीव देतोय. तुम्हाला काय फरक पडायला हवा? तिथेही ते आम्हाला करू देत नाही. करण्याचा प्रयत्न करत होतो पण तिथं अडवलं गेलं. म्हणून आज दोघीच आणि आज आम्ही शासनाला सांगतो, जर आमच्या ह्या प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं आणि हा आमचा प्रश्न नाही सोडवला तर उद्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या होणार आहे. प्रत्येक महिला असू देत, प्रत्येक जे काही आमचे शिक्षक बांधव, महिला भगिनी सगळे मिळून हे करणार आहेत. असे आम्ही आज शासनाला एक हे देतोय, चेतावणी देतोय की जर तुम्ही आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि जर आमचा हा प्रश्न तुम्ही आज मार्गी लागला नाही, जर आज प्रश्नही आमचा आज सुटला नाही तर आम्ही उद्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे मिळून आम्ही आत्मदहन करू. मग आम्हाला बघायचं कोण अडवते, किती पोलीस आम्हाला अडवतात ते आम्ही बघतो. किती पोलीस आमची हिंमत आहे, किती आज मुलींना अडवलं, उद्या आम्ही सगळे करू. सगळ्यांना अडवतील ते, उद्या ऑल महाराष्ट्रामध्ये करतील. अडवतात महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना, किती लोकांना ते अडवतात ते आम्हाला बघायचं आहे. आणि शासन आमची किती मरणाची वाट बघते. तर एवढ्या आपल्या बांधवांनी आत्महत्या केली, एवढ्या बांधवांनी एवढ्या नाटकाला आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले, हे शासनामुळे झालेलं आहे. मग ते तसे केले तर आम्ही असे जाऊ. मग आम्हालाही बघायचं की शासन आम्हाला किती थांबवतं. घरी आहेत, कारण का मी बऱ्याच लोकांना कॉल केले, त्यातले काही मोजके येत आहेत, काही येत नाही. पण असं नको, बाकीच्यांना पण तुम्ही सांगा की सगळीकडे हा मेसेज पसरू दे आणि उद्या जेवढे जास्तीत जास्त लोक मैदानावर येऊ